नमस्कार मित्रांनो, मी आहे रोशन भोये आणि तुमचं स्वागत आहे आपल्या आरबी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। पुणे मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे। खूप वर्षापासून चर्चेत असलेला पुणे मुंबई एक्सप्रेसवेचा मिसिंग लिंक प्रोजेक्ट आता जवळपास पूर्ण झाला आहे। आता आपण जाणून घेऊया मिसिंग लिंक म्हणजे काय। हा मिसिंग लिंक म्हणजे खोपोली ते लोणावळा जवळचा 13.3 किलोमीटरचा नवीन रस्ता, जो थेट घाट सेक्शनला बायपास करणार आहे। आतापर्यंत खोपोली ते सिंहगड इन्स्टिट्यूट भागात सुमारे 19 किलोमीटरचा वळणावळणाचा घाट रस्ता वापरावा लागतो। नवीन लिंक सुरू झाल्यावर हे अंतर सुमारे 6 किलोमीटरने कमी होणार आहे। सोशल मीडियावर आलेल्या नव्या फोटोंमधून दिसतंय की ब्रिजच्या दोन्ही बाजू एकमेकांच्या खूप जवळ आल्या आहेत। डिसेंबर अखेरपर्यंत 93 ते 95% काम पूर्ण झालं आहे। टनेल व्हायडक्ट्स जवळजवळ रेडी आहेत। आता आपण जाणून घेऊया या प्रोजेक्टची खास वैशिष्ट्ये काय आहेत। या प्रोजेक्टमधील सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे 8.9 किलोमीटर लांबीचा बोगदा, जो लोणावळा लेक खालून जाणार आहे। टायगर व्हॅलीवर 650 मीटरचा केबल स्टेड ब्रिज, आधुनिक सेफ्टी सिस्टीम, टनेल लाइटिंग, व्हेंटिलेशन, इमर्जन्सी एक्झिट, CCTV आणि मॉनिटरिंग। आता आपण जाणून घेऊया हा महामार्ग कधी सुरू होणार आहे। हा मिसिंग लिंक प्रोजेक्ट कधी सुरू होणार आहे ते थोडक्यात आता आपण जाणून घेऊया। सध्याच्या माहितीनुसार हा मिसिंग लिंक मे 2026 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे। आता उरलेली कामं म्हणजे ब्रिज डेक फिनिशिंग, केबल टेन्शनिंग, रोड सरफेसिंग, सेफ्टी चेक्स आणि क्लिअरन्स। आता आपण जाणून घेऊया या मिसिंग लिंकचे काय फायदे मिळणार आहे। हा रस्ता सुरू झाल्यावर 25 ते 30 मिनिटांचा प्रवास वेळ वाचेल। पुणे मुंबई प्रवास 1.5 ते 2 तासात शक्य। विकेंडला होणारी लोणावळा खंडाळा ट्रॅफिक कोंडी कमी। पिंपरी चिंचवड ते नवी मुंबई प्रवास सोपा, पण तोपर्यंत मात्र प्रवाशांना सध्याचाच घाट मार्ग वापरावा लागेल। MSRTC कडून येणाऱ्या अधिकृत अपडेट्सकडे लक्ष ठेवा। तुमचं यावर काय मत आहे? हा मिसिंग लिंक खरंच गेम चेंजर ठरणार का? तर ते तुम्ही आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता। बाकी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या आरबी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या अपडेट मिळत राहतील। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर पण करू शकता। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।